हेलो गाइस, सप्तशृंगी माता की जय। हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आम्ही जाणार आहोत नाशिकवरून वणीला, इथे सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता सकाळचे 8 वाजलेले आहे आणि थोडंसं आता फ्रेश होण्याचं बाकी आहे. आता थोडं आंघोळ वगैरे करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. तर चला मग. हॅलो मित्रांनो, आपली सगळी तयारी झालेली आहे, थोडी फॅमिलीची तयारी बाकी आहे. तर भेटूया थोड्याच वेळात. तर हॅलो मित्रांनो, सगळेजण आता रेडी होऊन सगळेजण आलेले आहेत आणि गोलू पण रेडी झाला, काका पण रेडी झाले सगळेजण, आत्ते वगैरे, शैलेश हाय हाय करा सगळेजण. आणि मित्रांनो, काकू सुद्धा गाडीत बसलेली. तुम्ही आधीच बसले, आधी काकू दिवे आधीच गाडीत बसले. हाय करा हाय. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो थेट वणीला. व्हिडिओ स्किप न करता सोबत राहा. गुड्डू हाय, गुड्डू पण येतोय. तर चला मग जाऊया आपण. हा जो पहाड आहे तिथे सप्तशृंगी मातेने लात मारली होती, म्हणून तिथे छद्र पडलेला आहे. थोडं दूर पायथ्याशी पोहोचल्यानंतर वरतून तुम्ही नजारा बघू शकता. किती अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे वरतून. आणि इकडं साईडला रोड आहे, रोडवरून खाली जाता येणार नाही आपल्याला, कारण खूप खोलमध्ये आहे ते. तर तुम्ही बघू शकता. तर इथून निघालो आम्ही गडावर जाण्यासाठी. तर चला मग. थोड्याच वेळात पोहोचलो आम्ही गडावर. सप्तशृंगी माता, मी आलो. सप्तशृंगी माता की जय. हे आहे शिवालय तलावाकडे जाण्याचा मार्ग. तर मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे शिवालय तलावाकडे स्नान करण्यासाठी. तर चला मग. आणि तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला तिथला व्ह्यू. तर हॅलो मित्रांनो, आम्ही पोचलो शिवालय तलावावर. शिवालय तलाव म्हणजेच शिवतीर्थ असे सुद्धा म्हटले जाते. शिवतलावाच्या पश्चिमे साईडला शिव आणि माता यांची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. शिवतलावावर शिवतीर्थ करण्यासाठी अगोदर यावं लागतं आणि नंतर गडावर जावं लागतं. आम्ही सगळ्या फॅमिलीनं शिवतलावावर हातपाय वगैरे धुतले आणि मी सुद्धा तिथे ओम नमः शिवाय केला. मी आमच्या फॅमिलीसोबत तिथे फोटो काढला.
इथे वातावरण खूप छान होतं आणि लोकेशनसुद्धा चांगलं होतं, म्हणून आम्ही इथे व्हिडिओ शूट केले. हाय करा सगळेजण. हाय, चला वरती जाऊ आता. आता सगळेजण निघालो आहे थेट गडावर जाण्यासाठी. तर आमच्यासोबत शैलेश, काका, काकू, गोल्या, दिव्या, आत्या, खुशी, काका, काकू आणि कल्पेश. तर चला मग. गडावर जाण्यासाठी 2 मार्ग, एक म्हणजे रोपवेनं, दुसरं म्हणजे पैदल. तर आम्ही निघालो होतो पैदल, कारण आम्हाला हौस मोठी गड पाहायची. इथे तुम्हाला खूप सारे स्टॉल दिसतील. तिथे तुम्ही ओटीचं सामान घेऊ शकता, नारळ, कुंकू, हळद आणि बरेच काहीतरी. थोडं जवळ आल्यावर तुम्हाला हे दिसेल मुख्य द्वार. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंग गड, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. तर इथे येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, इथून आपला प्रवास चालू झालेला आहे. तर सर्वात आधी मातेला नमन करतो. सप्तशृंगी माता की जय. तर चला मित्रांनो, आता वरती तर गडावरती जाण्याचा एक नवीन अनुभव घेऊया आणि व्हिडिओ स्किप न करता सोबत राहा. तर चला मग. तर आम्ही मंदिरामध्ये पोचल्यानंतर तिथे गर्दी खूप होती, कारण की लाखो भाविक दर्शनासाठी लांबून लांबून येतात श्री सप्तशृंगी मातेचं दर्शन करण्यासाठी. आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी हे एक आद्यशक्तिपीठ म्हणजेच अर्धशक्तिपीठ, जे की श्री सप्तशृंगी माता यांना म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, दर्शन घेऊन आम्ही आता खाली आलेलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता स्टॉलमध्ये सर्व काही साहित्य तुम्हाला इथे मिळेल आणि प्रसादसुद्धा आहे इथे, जे की पेढ्याचं आहे. आणि थोडंसं आम्ही शॉपिंग वगैरे पण केली इथे, कारण की आमच्या खुशीचा बड्डे होता, त्यामुळे तिला म्हटलं काही गिफ्ट वगैरे घ्यायचं असेल तर इथून घेऊन टाकू. इथे खेळणे वगैरे हे सर्व, पण आम्हाला काही पसंत आले नाही आणि नंतर निघालो आम्ही थेट घराकडे. तर हॅलो मित्रांनो, आम्ही थेट गडावरून घरी आलेलो आहे आणि गडावरून यायला आम्हाला खूप उशीर झाला, कारण तिथे गर्दी खूप होती. त्या कारणानं आमचं दर्शन थोडं उशिरा झालं, म्हणून त्याच्यामुळं आम्ही घरी उशिरा आलो. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन ऑल करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नोटिफिकेशन पडेल त्याच्यासाठी. आणि तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय, लव यू गाईज.